नमस्कार. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज एक मोठा प्रश्न समजून घेणार आहोत. गुरुचरित्र पारायण करताना 7 दिवस उपवास करावा का? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे उपवास करताना नेमकं काय खावं, काय खाऊ नये, काय टाळावं. आज आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजकाल अनेक लोक पारायण करतात, पण योग्य माहिती नसल्यामुळे त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही. काही लोक पूर्ण उपवास करतात, तर काही लोक काहीही खातात आणि मग विचार करतात आपल्याला फायदा का होत नाही. म्हणूनच आज आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुचरित्र पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, तो एक साधना आहे. तो एक श्रद्धेचा प्रवास आहे आणि या साधनेत मन, शरीर आणि विचार शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आता मुख्य प्रश्न, 7 दिवस उपवास करावा का? तर उत्तर आहे हो, पण समजूनच करावा. कारण उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणं नाही. उपवास म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणं. उपवास म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणं, वाईट विचार दूर करणं आणि देवाकडे पूर्ण लक्ष देणं. आता प्रश्न येतो, उपवासात काय खावं? उपवासात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत? जर तुम्ही पूर्ण उपवास करू शकत नसाल तर खालील गोष्टी खाऊ शकतात. त्यामध्ये फळांमध्ये केळी, सफरचंद, कोणतंही फळ चालणार नाही, फक्त केळी, सफरचंद, पपई. दूध आणि दही, साखर, खजूर. उपवासाचे पदार्थ, साबुदाणा, शेंगदाणे. पण यामध्ये कांदा, लसूण टाळा. मांसाहार पूर्णपणे टाळा. जंक फूड पूर्णपणे टाळा. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते. एक व्यक्ती होती. ती व्यक्ती दरवर्षी गुरुचरित्र पारायण करायची, पण फक्त वाचन करायची. उपवास किंवा नियम पाळत नव्हती. एक दिवस त्याला कधीही काहीच अनुभव आला नाही. एक दिवस त्याला एक ज्ञानी व्यक्ती भेटली. त्यांनी सांगितलं, तू फक्त गुरुचरित्र पारायण वाचत आहेत, त्यामधले नियम तू लक्षात घेत नाहीस, म्हणून तुला याचा काहीच उपयोग होत नाही. पण मनाने जोडलेला नाहीस. तेव्हा त्याने ठरवलं, तू फक्त वाचतो आहेस पण मनाने त्यामध्ये जोडलेला नाहीयेस. तेव्हा त्याने ठरवलं, यावेळेस तो पूर्ण नियमाने पारायण करेल. त्याने 7 दिवस उपवास केला, मन शांत ठेवलं, वाईट सवयी टाळल्या आणि स्वामी भक्तांनो, त्या पारायणानंतर त्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. त्याचा व्यवसाय खूप वाढला, घरात शांतता आली आणि त्याला मनशांती मिळाली. यातून आपल्याला काय समजलं? फक्त उपवास नाही तर श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे. आता महत्त्वाचे नियम पाहूया. गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत. त्यातील पहिला नियम, सकाळी
लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठा. घराची स्वच्छता ठेवा. शांत ठिकाणी बसा. मन एकाग्र करा. जर तुमचे मन एकाग्र होत नसेल तर ध्यानस्थ बसा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप 1 माळ करा. म्हणजे तुमचं मन शांत होईल आणि पारायण चालू असताना त्यामध्ये एकाग्र होईल. या 7 दिवसात खोटं बोलू नका, भांडण करू नका, वाईट विचार टाळा. शक्य असेल तर काहीतरी दान करा. या 7 दिवसात गुरुदेव तुमची परीक्षा घेतात, म्हणून या सगळ्या गोष्टी टाळा. फक्त शांत आणि शांत राहा. आता एक महत्त्वाची चूक. अनेक लोक उपवास करताना फक्त खाण्यावर लक्ष देतात, पण मनावर नियंत्रण ठेवत नाहीत. ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थाने पारायण करत असाल तर मन शांत ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. नियम पाळा. स्वामी भक्तांनो, गुरुचरित्र पारायण ही एक संधी आहे आपलं आयुष्य सुधारण्याची. जेव्हा आपल्या जवळचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा आपल्याला गुरुचरित्र पारायण हे करावंसं वाटतं, कारण सगळे दरवाजे बंद झाल्यानंतरच गुरुचरित्र पारायण सगळे करतात. कारण या पारायणानं तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात. गुरुचरित्र पारायण ही एक संधी आहे आपलं आयुष्य सुधारण्याची. ही साधना तुम्हाला शांती, समाधान आणि यश देऊ शकते. शेवटी एकच सांगते, उपवास करा, पण समजून करा. फक्त उपवास करून चालणार नाही. मनातील विचार पण उपवासाप्रमाणे स्वच्छ ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सगळे नियम पाळा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अशी कमेंट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद स्वामी भक्तांनो. तुमच्या आयुष्यात आनंद, सुख सगळं येवो ही माझी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फक्त स्वामींवर एकदा विश्वास ठेवून हे गुरुचरित्र पारायण चालू करा आणि स्वामी पुण्यतिथी आधी जर हे तुम्ही पारायण केले तर तुम्हाला याचा अधिक पटीने फायदा मिळतो, फळ मिळते. म्हणूनच पारायण स्वामी पुण्यतिथीपर्यंत करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.